विवाह जुळवताना अवाजवी अपेक्षा टाळून सामंजस्याची भूमिका स्वीकारावी. भगवान फुलसौंदर. अहिल्यानगर राज्यस्तरीय माळी वधूवर मेळावा उत्साहामध्ये. अनेकांचे संसार फुलवण्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार. बदलत्या सामाजिक रचनेमुळे विवाह जुळवणे ही सर्व समाजासाठी मोठी गरज बनली असून विभक्त कुटुंब पद्धती, नोकरी, व्यवसाय आणि सोशल नेटवर्किंगमुळे परस्पर भेटीगाठी कमी झाल्यानं मुलामुलींचे विवाह जुळवताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळं पालकांनी अवाजवी अपेक्षा न ठेवता सामंजस्याची भूमिका स्वीकारावी असं आवाहन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केलं. रयत प्रतिष्ठान, जय युवा अकॅडमी, जनवार्ता, क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्था, समृद्धी बहुउद्देशीय महिला संस्था, सावित्रीबाई फुले महिला संस्था, श्री संत सावतामाळे युवक संघ तसंच जागृती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय माळी वधूवर मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनानं करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक माणिक विधाते, किशोर डागवाले, नगरसेविका आशाताई डागवाले, साहेबराव निधाने, दत्ता जाधव, मंगलताई भुजबळ, सारंग पंधाडे, मच्छिंद्र बनकर, प्राध्यापक सीताराम जाधव, ॲडव्होकेट महेश शिंदे, प्राध्यापक अश्विनी जाधव, ॲडव्होकेट पोपटराव बनकर, जयश्रीताई शिंदे, स्वाती बनकर, ॲडव्होकेट दिनेश शिंदे, नितीन डागवाले, दर्शन बनकर, आनंद द्रविड, प्राध्यापक संजय पडोळे, तुषार अण्णवरे, रामेश्वर राऊत आदींसह समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यावेळी सर्वांची समयोचित भाषणंही झाली. यावेळी समाजभूषण पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. विविध क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे सेवा करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यामध्ये साहेबराव खंडोजी निधाने, संजय शिवाजी मेहत्रे, पूजा बिभीषण देवळकर धोंडे आणि अशोकराव कुंडलिक भालके यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. येणार नाही, परंतु ती एक प्रत्येक पालकाची जबाबदारी असते की त्या मुलीचं आणि मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याच्या जीवनामध्ये महत्त्वाचा जो टप्पा असतो तो म्हणजे वैवाहिक जीवन. हे वैवाहिक जीवन म्हणजे त्याच्या अनुरूप असणारी एखादा मुलगा असेल तर त्याला समाजामधली त्याच्या शिक्षणानुसार त्याला अपेक्षित असलेली, त्याच्या आईवडिलांना अपेक्षित असलेली एखादी वधू शोधणं आणि ज्या घरामध्ये मुलगी असते तिच्या कुटुंबाची मोठी जबाबदारी असते की आपली मुलगी वयात आल्यानंतर तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला वैवाहिक जीवनामध्ये स्थिर करण्यासाठी तिच्या तोलामोलाचा तिला वर मिळाला पाहिजे, तिच्या कुटुंबातले माणसं चांगले भेटले पाहिजेत. हा महत्त्वाचा उद्देश घेऊन प्रत्येक पालकांची ही मोठी जबाबदारी असते आणि ह्या जबाबदारीतून पुढे जाताना किंवा इतर कुटुंबातल्या ज्या जबाबदारी असतात त्या पूर्ण करण्यासाठी एवढी कसरत करावी लागत नाही. परंतु जेव्हा आता विवाह जुळवण्यासाठी मुलींचे विवाह जुळवण्यासाठी पालकांना जी कसरत करावी लागत आहे आजच्या काळामध्ये ती जर पाहिली तर खूप चिंताजनक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ती चिंताजनक का आहे तर याचं कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जर आपला मुलगा असेल, तो इंजिनियर क्षेत्रातला मुलगा असेल, त्याची अपेक्षा असते की त्याला इंजिनियर क्षेत्रातलीच मुलगी असायला पाहिजे, भेटायला पाहिजे. मग त्या मुलाच्या अपेक्षा त्याच्या शिक्षणाशी संबंधित अनुरूप असतात की आजकाल जर आपण पाहिलं तर शिक्षणाचा एकाच्या पगारावर घर खर्च चालत नाही. मग घर खर्च जर एका मुलाच्या आर्थिक उत्पन्नावर चालत नसेल तर त्याला जोडीदार म्हणून ती जी कोणी वधू येणारी असते ती सुद्धा कमवणारी असली पाहिजे. म्हणूनच ती सुद्धा इंजिनिअरिंग क्षेत्रातली, डॉक्टर क्षेत्रातली, वकील क्षेत्रातली किंवा काही ना काही ती कुठे नाही तरी खाजगी क्षेत्रामध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये असेल, कुठे नाही कुठे जॉब करणारी मुलगीला शक्यतो आज प्राधान्य देतात, मुलांना प्राधान्य देतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक समाजाला भेडसावणारा अत्यंत चिंतन करणारा प्रश्न निर्माण झालेला आहे की नोकरी करणारे वधूवर शोधण्याच्या नादामध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करणारे वधूवर शोधण्याच्या नादामध्ये शेतकरी मुलं असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या मुली असणाऱ्यांना फार मोठ्या या समस्येला सामोरं जावं लागत आहे. जर एखाद्या कुटुंबातला मुलगा त्याला 50 एकर घरी शेती आहे आणि तो उच्च शिक्षित नसेल परंतु त्याच्या अनुरूप त्याने एखादं ग्रॅज्युएशन लेवलचं शिक्षण पूर्ण केलेलं असेल, 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं असेल, परंतु त्याचा इन्कम जर त्याच्या शेतीमध्येच भरपूर निघत असेल तर त्याला कदाचित त्याच्या आयुष्यामध्ये पुढे शिक्षण घेण्याची आवश्यकता वाटत नसल्यामुळे तो शेतीमधून उत्पन्न काढत असेल आणि त्यामुळे त्या मुलाला लेबल लागतं की तो शेती करतो, शेतकरी आहे. परंतु तो शेती करत असताना आणि अशा जेव्हा स्थळ येतात तेव्हा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहिलं प्राधान्य तो
वर्षापासून या नगर शहरात अतिशय चळवळीमध्ये आणि धडपडीने काम करतात. मग बनकर सर असतील, आमचा महेश शिंदे असतील, जाधव सर असतील, मला वाटतं महात्मा फुले जयंती असली तरी हे पुढं असतात, सावता महाराजांची पुण्यतिथी असली तरी हे पुढं असतात. आणि सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्यासाठी वधूवर मेळावा सुद्धा दरवर्षी हे गेल्या मला वाटतं 20 वर्षापासून हे काम करतात. खरं म्हणजे ही गरज सगळ्यांचीच आहे. प्रत्येकाच्या कुटुंबात मुलं आहेत, मुली आहेत आणि त्या उद्देशाने विवाह जुळवण्याच्या संदर्भात ह्या आयोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम असतं आणि नेमकं हेच काम हे सगळे युवक करतायत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो. वास्तविक पाहता आता माझ्या अगोदरच्या वाक्यात मी सांगितलं की आता बदलती नोकर व्यवस्था झाली आणि प्रत्येक नोकरी ही खाजगी झाली, सरकारी नोकऱ्या संपलेल्या आणि अशा अवस्थेत मुलामुलींचे विवाह जमवणं हे अत्यंत कठीण झाले. मुलांपेक्षा मुली जास्त शिकलेल्या आहेत, काही ठिकाणी मुलं जास्त शिकलेले आहेत, पण सगळ्यांनाच पुण्याला जायचं, पण पुण्याला सगळ्यांना नोकरी मिळत नाही. मग अशा वेळेस अतिशय अडचणीचे विषय तयार होतात आणि म्हणून ह्या गोष्टी एकत्र येण्यासाठी आमच्या या मंडळाने वधूवर सूचक मेळावा तयार केलेला आहे, आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनासाठी आपण सगळेजण या ठिकाणी मदत करतात. खरं म्हणजे हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. वास्तविक पाहता आज विभक्त कुटुंब पद्धती आहे, प्रत्येक घरात 2-4 माणसं आहेत, घराघरात वादविवाद आहे आणि अशा अवस्थेत मग ही व्यवस्था कोणी सांभाळायची? पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती, घरात 5-50 लोक असायचे, कोणाचं लग्न कधी व्हायचं हे कळत सुद्धा नव्हतं. आज प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाचं लग्न करायचं, पण मी जाऊ कसा, मी बोलू कसा, हा अहंकार प्रत्येकाला मिळतो आणि तो अहंकार खऱ्या अर्थाने आपल्याला जर हे करायचं असेल तर आपल्याला समाजाला एकत्र येणं ही काळाची गरज आणि थोडंफार कमीपणा नाही ठेवलं तरी काही विषय पडत नाही. कारण मुलीची डिग्री होताना 27-28 वर्षाचं वय होतं, नोकरी करताना 30-32 वर्षाचं वय होतं. मग तिथून पुढे कधी लग्न व्हायचे, कधी संसार करायचा, या अनेक गोष्टी आपल्याला आज समाजात पाहायला मिळतात. आपण त्याची सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतो, परंतु त्या चर्चेचं रूपांतर या विवाह जुळवण्यामध्ये कृतीमध्ये होत नाही आणि ह्या कृती करण्यासाठी आज हा सगळा मंडळ इथे आलेला आहे. आम्ही सर्वजण या मंडळाच्या कायमस्वरूपी पाठीमागे राहू एवढं या ठिकाणी बोलतो आणि तुमच्या ज्या अडचणी असतील त्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही हे दरवर्षी मी तर वर्षातून 2दा हा कार्यक्रम आयोजित करा. आम्ही सगळे मदत करू तुम्हाला, हे आमचं बी कर्तव्य. लग्नाच्यानंतर वर्षभर याचं खरं काम आज तर फक्त हा एक औपचारिकरित्या कार्यक्रम होतो, परंतु तो विवाह जमण्यापर्यंत त्या लोकांची मध्यस्थी करणं, त्या लोकांच्या बैठकी घडून आणणं, त्या लोकांचे एकमेकांना मेसेज देणं किंवा त्यांच्या सर्व लग्न जुळेपर्यंत जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये हे सहभागी होण्याचं व लग्न जुळवण्याचा यांचा मानस असतो. कारण वर्षभर पाहत असतो हे आपल्या घर प्रपंचात कमी वेळ देतात, परंतु सामाजिक कार्यामध्ये कायम अग्रेसर असतात. असे आमचे हे माळी जनवार्ता जीवनसाथीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी आपण सर्वजण वधूवर पालक या ठिकाणी आवर्जून दरवर्षी उपस्थित राहून त्यांना प्रेरणा देतात. तुमच्या प्रेरणेमुळे त्यांना या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करण्याकडं किंवा दरवर्षी कार्यक्रम घेण्याची त्यांना आवड लागते. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे देखील आपण सर्वजण कार्यक्रमाला येऊन त्यांना रूप देत आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. जनवार्ता वृत्तपत्र समूह, जय युवा अकॅडमी, जागृती बहुउद्देशीय संस्था, क्रांतिज्योती बहुउद्देशीय संस्था, समृद्धी महिला विकास संस्था अशा विविध सामाजिक संस्था आणि जनवार्ता जीवनसाथीच्या माध्यमातून आज अहिल्यानगर येथे भव्य राज्यस्तरीय माळी वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात मुलींचा तसेच मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मेळाव्यास लाभलेला आहे की आज प्रत्येक कुटुंबात मुलामुलींच्या लग्नासंदर्भात विविध समस्या आहेत. त्याचबरोबर घटस्फोटिता, विधवा, विधूर अशा देखील अनेक काही समस्या समाजामध्ये आहेत आणि त्या सोडवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड या ठिकाणी माळी वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाशिक, पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड अशा विविध जिल्ह्यातून वधूवरांचे पालक, वधूवर
या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या बायोडाटांचं वाचन या ठिकाणी केलं जाणार आहे आणि निश्चितच जास्तीत जास्त विवाह या मेळाव्याच्या माध्यमातून संपन्न होतील. त्याचबरोबर काही समाजातील व्यक्तींचा या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. त्यात माजी नगराध्यक्ष राहता माननीय साहेबरावजी निधाने साहेब, त्याचबरोबर उपकृषी विभागीय अधिकारी माननीय संजयजी मेहत्रे साहेब, त्याचबरोबर रक्तदान करणारे माननीय अशोकरावजी भालके साहेब, अशा विविध मान्यवरांना या ठिकाणी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. तर या सोहळ्यासाठी अनेक जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्व पदाधिकारी त्याचबरोबर पालकांचे आणि आलेल्या मान्यवरांचे आम्ही आभार मानतो. थांबतो. प्रतिनिधी यतीन कांबळे, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.